महाराष्ट्रामध्ये आपण सगळे रेकॉर्ड या ठिकाणी तोडलेले आहेत आणि 63 लाख बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिलांना काम देण्याची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे आज महिलांना अधिकारिता मिळते हे खरं आहे। महिलांना अधिकारिता मिळत असताना अनेक लोकांच्या पोटात दुखतं, पुरुषांच्याही पोटात दुखतं, कारण त्यांना असं वाटतं इतके वर्ष आपण सत्ता गाजवली, आता या आपल्या पुढे जातील। पण पुरुषांना मी सांगून देऊ इच्छितो, आता महिलांना कोणीही थांबवू शकत नाही। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतलाय, पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये देशाच्या संसदेत आणि देशाच्या विधानसभेमध्येही महिला राज येणार आहे। त्यामुळे आता महिला करतील, महिला ठरवतील, तीच दिशा येणार आहे। आणि म्हणून आम्ही देखील या ठिकाणी आमच्या माता भगिनींच्या पाठीशी उभे आहोत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हे कार्य या ठिकाणी चाललेलं आहे। मला या गोष्टीचा देखील आनंद आहे, आज केंद्र सरकार इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत करते आहे। केंद्र सरकारने कालच पुण्याची मेट्रो असेल, ठाण्याची मेट्रो असेल, त्याला या ठिकाणी मान्यता दिली। वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना केंद्र सरकारची मान्यता मिळते। मोदीजी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातलं महायुती सरकार हे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र तयार करणार, आमच्या महिलांना अधिकार देणार आणि महिलांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान देऊन महिलांचं सन्मान करणारं महाराष्ट्र राज्य आम्ही घडवून दाखवू, एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आणि सर्व आमच्या माता भगिनींच्या प्रती या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं अभिवादन करून माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत माता। देवेंद्रजी अत्यंत मनापासून बोललात।